जय महाराष्ट्र मित्रांनो, अनेकांच्या कमेंट्स होत्या, त्यावर फायनली व्हिडिओ बनवतोय। लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड कोणते आहे? कारण की बघा, भरपूर साऱ्या जणांचे आपल्याला फोन येत असतात की सर तुम्हाला हे क्रेडिट कार्डची ऑफर आली आहे, ती आली आहे, एसबीआयचं घ्या, हे घ्या, ते घ्या। पण मित्रांनो, अनेकदा आपण ते घेऊन पण टाकतो, पण मग जॉईनिंग फी तर नसते, पण मग ॲन्युअल मेंटेन चार्जेस असतात किंवा असे वेगवेगळे चार्जेस असतात। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला ते फ्री वाटत असतं, पण नंतर आपल्याला त्याचे पे करावे लागतात, भरपूर सारे चार्जेस असतात। अनेकदा असं पण होतं की जॉईनिंग फी पण नाही आहे, एएमसी पण नाही आहे, पण जर आपण एवढं जर ट्रान्झॅक्शन केलं, एवढी जर खरेदी केली तरच मग पुढे ते आपल्याला फ्री होणार आहे, नाहीतर आपल्याला चार्जेस लागणार आहे दुसऱ्या वर्षापासून। असे अनेक सारे हिडन चार्जेस असतात। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 असे क्रेडिट कार्ड सांगणार आहे जे की लाईफ टाइम फ्री आहे। यस, आणि कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, कारण की अनेकांच्या कमेंट्स होते, त्यामुळे रिसर्च केला। कारण की फायनान्शियल नॉलेज इन मराठी ही माहिती तुम्हाला देतोय आणि त्यासाठी हा एक जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलोय ज्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे। कारण की बघा, क्रेडिट कार्डचे फायदे पण आहेत, तोटे पण आहे। तोटे कोणासाठी आहे? गरज नसताना सुद्धा खरेदी करतात आणि ईएमआय मध्ये ट्रान्सफर करत असतात किंवा छोटीशी अमाऊंट पे करतात पूर्ण पे करण्याऐवजी, त्यांच्यासाठी हे तोट्याचं असतं। पण अनेकांना जर लोन घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला कार लोन घ्यायचं आहे, होम लोन घ्यायचं आहे, मग त्यासाठी जर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवायचा आहे, त्यासाठी क्रेडिट कार्ड खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। तर तुम्ही किराणा जरी घेताय, मेडिकलमधून जरी करताय आणि ते जर ट्रान्झॅक्शन तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे करताय, कारण की कॅशमध्ये तर आपल्याला मेडिकलवाल्याला बिल द्यावंच लागणार आहे, किराणावाल्याला बिल द्यावंच लागणार आहे, पण त्याचऐवजी ते बिल मी जर क्रेडिट कार्डद्वारे देतोय तर मला 45 दिवसांची साईट सुद्धा मिळते आणि 45 दिवसानंतर मी पे जरी करतोय तरी माझा फायदा आहे, ज्याद्वारे माझा क्रेडिट स्कोअर पण वाढतोय आणि खूप बेनिफिट सुद्धा असणार आहे। कारण की जे पण आपण खर्च करतोय, कारण की आता सध्याची जी परिस्थिती आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे ते आपल्याला घ्यावे लागतात, ट्रान्झॅक्शन करावे लागतात, ऑनलाईन खरेदी वाढली आहे, हॉटेलमध्ये जाणं वाढलं आहे, प्रवास वाढला आहे आणि त्याचे सुद्धा आपल्याला कॅशबॅक सुद्धा मिळतात। तर बेस्ट 3 क्रेडिट कार्ड कोणते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। ऑफिशियल त्यांच्या वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती सांगणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। फायनान्शियल नॉलेज देतोय, नक्की शेअर करा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे कार्ड आहे ते Amazon पे आयसीसीआय बँक क्रेडिट कार्ड। तुम्ही जर Amazonवरनं खरेदी करत असाल तर Amazonनी आयसीसीआय बँकेसोबत कोलॅब केलेला आहे आणि त्यांच्यातर्फे Amazon पे आयसीसीआय बँक क्रेडिट कार्ड आहे। हे ऑनलाईन खरेदीवरच नाही तर ऑफलाईन खरेदीवर सुद्धा फायदेशीर आहे। कसं फायदेशीर आहे ते समजून घ्या। तर सगळ्यात पहिला फायदा आहे की कुठलीही जॉईनिंग फी नाही आहे, नाहीतर तुम्ही इतर कुठलेही क्रेडिट कार्ड आपण घ्यायला जातो तर 199 पासून 599 किंवा 1000 रुपयांपर्यंत फी असते, इथे ती नाही आहे। आणि नो ॲन्युअल फी, ओके, कुठलंही ॲन्युअल चार्जेस भरायचे नाही आहे। नाहीतर अनेक सारे क्रेडिट कार्ड आहे ज्याची जॉईनिंग फी तर आपल्याला 0 असते, पण दर वर्षाला हे आपल्याकडनं काही ना काही चार्जेस घेत असतात, 400 घेतात, 500 घेतात, प्लस जीएसटी लावतात। त्यामुळे हा पहिला बेनिफिट झाला। दुसरं, नो लिमिट और एक्सपायरी डेट्स ऑन रिवॉर्ड कार्ड। कधी कधी काय होतं, आपण शॉपिंग करतो, आपल्याला रिवॉर्ड्स कार्ड मिळतात, पण मग पुढच्या महिन्याला तुमचे हे पॉईंट संपून जाणार आहे। त्यामुळे आपण भरपूर सारी खरेदी केली पण सध्या आपल्याला काही घ्यायचं नाही आहे, तर मग आपले जे रिवॉर्ड्स पॉईंट आहे ते एक्सपायर होऊन जातात। जसं की माझ्याकडे आता एसबीआयचं कार्ड आहे, त्याचे रिवॉर्ड पॉईंट एक्सपायर होऊन जातात, त्यामुळे काय होतं, मला ते नुकसान होऊन जातं। त्यामुळे इथे कुठलीही एक्सपायरी नाही आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। त्यानंतर इथे बघा, नो कॉस्ट ईएमआय सुद्धा आहे, म्हणजे अनेकदा जर तुम्ही 3 ते 6 महिन्यांमध्ये जर घेताय तर तुम्हाला कुठलंही कॉस्ट लागत नाही, जी की एक चांगली गोष्ट आहे। आणि 1 रिवॉर्ड पॉईंट इज इक्वल टू 1 रुपीज, जे की एक जबरदस्त आहे। आणि जो पण तुमचा रिवॉर्ड असणार आहे तो Amazon पे बॅलन्स मध्ये जाणार आहे, मग त्यावरून तुम्ही रिचार्जेस करू शकताय, काही ऑनलाईन मागू शकताय, जसं की आपली कॅश असते त्याच प्रकारे हे Amazon पे बॅलन्स आहे। त्यामुळे आपल्याला याचा जबरदस्त बेनिफिट होतो, त्यामुळे जबरदस्त कार्ड आहे। जसं की याचे बेनिफिट काय, तर 5% आपण कॅशबॅक मिळू शकतो। तुम्ही Amazon वरून काही मागवताय तर 5% कॅशबॅक मिळतो, प्लस अर्न 3% कॅशबॅक ऑन युअर स्पेंड्स ऑन Amazon इंडिया इवन इफ यू आर नॉट Amazon मेंबर। म्हणजे जर तुम्ही Amazon प्राईम मेंबर असाल तर 5% कॅशबॅक, नॉन Amazon प्राईम मेंबर आहात तर 3% कॅशबॅक, आणि तुम्ही ऑफलाईन करतायत खरेदी तर 1% कॅशबॅक मिळतो, जी की एक चांगली आहे। आणि Amazonचे जे पार्टनर्स आहे त्यावर आपण पेमेंट करतो, जे की 1000+ पार्टनर मर्चंट्स आहे, त्यावर 2% इथे कॅशबॅक मिळतो। तर हे झाले याचे बेनिफिट। अजून काय आहे तर बघा, याचं जर कार्ड आपण घेतोय तर आपण पेट्रोल भरतो तर आपल्याला इथे सरचार्ज सुद्धा मिळतो 1%चा,
जी की एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे ऑनलाईन शॉपिंगसाठी पण झालं, ऑफलाईन शॉपिंगसाठी पण झालं आणि पेट्रोल वगैरे जरी तुम्ही टाकत असाल, डिझेल वगैरे भरत असाल तर त्यावर सुद्धा इथे आपल्याला बेनिफिट मिळते. त्यामुळे चांगलं क्रेडिट कार्ड आहे. अशा प्रकारचं ब्लॅक कलरमध्ये येतं. त्यामध्ये जर तुम्हाला लाईफ टाईम क्रेडिट कार्ड फ्री पाहिजे असेल, कुठलीही जॉईनिंग फी नाही, तर तुम्ही हे कार्ड विचारात घेऊ शकणार आहात. मराठीमध्ये पाहिजे तर डिटेलमध्ये मी माहिती टाकून दिलेली आहे, ती पण तुम्ही वाचू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिसरं जे क्रेडिट कार्ड आहे त्यामध्ये तुमची इन्कम अत्यंत लो आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर दुसरं जे क्रेडिट कार्ड आहे ते आहे IDFC फर्स्ट बँकेचं. आणि तिसरं जे तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये तर तुमची इन्कम अत्यंत लो आहे, कारण की अनेकांना क्रेडिट कार्ड मिळत नाही, कारण की ते स्टुडंट आहेत किंवा त्यांची इन्कम तेवढी नाही आहे. पण तिसरं जे कार्ड तुम्हाला सांगणार आहे तिथे तुम्ही इझिली अप्लाय करू शकता, कारण की लो इन्कम वाल्यांसाठी सुद्धा ते क्रेडिट कार्ड मिळतं. आता दुसरं जे क्रेडिट कार्ड आहे हे पण एक जबरदस्त क्रेडिट कार्ड असणार आहे, कारण की तुम्ही ते बघू शकता लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड आहे. प्लस लो इंटरेस्ट रेट आहे. जर तुम्ही EMI मध्ये कन्वर्ट वगैरे करताय किंवा सध्या तुम्ही पे हाफ करता आहे, कमी अमाऊंट करताय, तर त्यावर लो इंटरेस्ट लागतो. आणि अजून एक महत्त्वाचं या कार्डचं बेनिफिट काय आहे, कारण की हे का मी तुम्हाला सांगतोय, कारण की इथे तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल तर एअरपोर्ट आणि रेल्वेचं जे लाऊंज ॲक्सेस आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतं. त्यामुळे जे ट्रॅव्हलचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट कार्ड असणार आहे. मार्केटमध्ये भरपूर सारे कार्ड आहे, तुम्ही पाहिजे तर कम्पेअर करू शकताय. ही जस्ट माहिती तुम्हाला देतोय, एज्युकेशनल माहिती देतोय, जेणेकरून तुम्हाला आर्थिक ज्ञान मिळू शकताय. त्यावर तुम्ही रिसर्च करून तुमच्यासाठी एक चांगलं डिसिजन घेऊ शकताय. ओके, आता या कार्डचे बेनिफिट काय तर बघा, अॅन्युअल इन्कम तुमची 12 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला हे कार्ड मिळतं. ओके, पण याचे बेनिफिट काय, कारण की तुम्ही एअरपोर्ट वगैरेचा जास्ती वापर करताय, त्यातल्या त्यात तुम्हाला फ्री लाईफ टाईम क्रेडिट कार्ड पाहिजे आहे तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण की एअरपोर्ट वगैरेचे जे लाऊंजचे ॲक्सेस देतात, पण ते जे कार्ड आहे त्यांचे अॅन्युअल चार्जेस भरपूर असतात. जॉईनिंग फी त्यांची 600+ आहे, प्लस GST लागतो. त्यामुळे मी हे कार्ड सिलेक्ट केलंय की ज्यांना एअरपोर्ट वगैरे ट्रॅव्हलिंगची सुविधा पण पाहिजे आहे, लाईफ टाईम क्रेडिट कार्ड पण पाहिजे आहे, कॅशबॅक पाहिजे आहे, तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. किती कॅशबॅक मिळतो? 10x नेव्हर एक्सपायरिंग रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. म्हणजे हे कधी एक्सपायर होत नाही, जे की वाढतच जातात, जी की एक चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर एक मूवी तिकीट घेत असाल तर तुम्हाला एक मूवी तिकीट फ्री मिळतं. म्हणजे बाय वन गेट वन तुम्हाला ऑफर मिळते या क्रेडिट कार्डमुळे. त्यामुळे जे मूवीजचे शौकीन आहे, मूवी बघायला जातात थिएटरमध्ये, तर तुमच्यासाठी पण हे चांगलं क्रेडिट कार्ड असणार आहे. ओके, जसं की तुम्ही बघा 20,000 रुपयांपर्यंत मंथली खरेदी करताय तर 3x तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात. आणि 20,000 पेक्षा जास्त खरेदी करताय तर तुम्हाला 10x रिवॉर्ड पॉईंट मिळतात, जे की तुमच्या एक बिलिंग सायकलमध्ये किंवा ऑन युअर बर्थडे, तुमच्या बर्थडेच्या दिवशी जरी खरेदी करताय तरी तुम्हाला इथे 10x रिवॉर्ड पॉईंट मिळतात, जी की एक चांगली गोष्ट आहे. प्लस अनलिमिटेड आणि नेव्हर एक्सपायरिंग रिवॉर्ड पॉईंट्स आहे. प्लस 1x रिवॉर्ड पॉईंट्स ऑन इन्शुरन्स प्रीमियम. आपण इन्शुरन्स वगैरे काढत असतो, त्याचं बिल पेमेंट करतो, पण इथे आपल्याला 1 रुपया पण काय फायदा होत नाही, पण इथे आपल्याला पॉईंट्स मिळतात आणि त्या पॉईंट्सचा आपण अनेक साऱ्या गोष्टींसाठी फायदा घेऊ शकतोय. प्लस हे इन्स्टंट रिवॉर्ड पॉईंट आहे, ज्याचा आपण इझिली फायदा घेऊ शकतो. आता रिवॉर्ड पॉईंट काय आहे तर एक रिवॉर्ड पॉईंट जे 150 रुपये आपण स्पेंड करतो तेव्हा एक रिवॉर्ड पॉईंट मिळतो, आणि एक रिवॉर्ड पॉईंट हा 0.25च्या सारखा आहे, म्हणजे 25 पैशासारखा आहे. ओके, त्यामुळे जर तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे आहे ट्रॅव्हलिंगसाठी, मूवीसाठी, तर तुम्ही हे बघू शकता. जसं की बघा, तुम्ही याचे बेनिफिट बघितले तर तुम्हाला ते बेनिफिट मिळून जाईल. प्लस याचे काय आहे हिडन चार्जेस बघा, काही नाही, 0 जॉईनिंग आणि अॅन्युअल चार्जेस कुठलेही नाही आहे. ओके, जर तुम्ही फॉरेक्स मार्कअप करता आहे तर 1.99चा आहे, जे की इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन आपण करतो ना त्यासाठी ते पण कमी आहे. लो इंटरेस्ट रेट आहे, म्हणजे तुम्ही EMI वगैरे कन्वर्ट करताय त्यासाठी आहे. आणि लेट पेमेंट जर करताय तर त्यासाठी सुद्धा इथे चार्जेस कमी आहे. बाकीच्यांचे आपण बघितले तर जास्ती असतात. तर तुम्हाला हे सगळं कम्पेअर करून घ्यायचं. ही माहिती याच्यासाठी देतोय, असं माझं म्हणणं नाही की तुम्ही हेच क्रेडिट कार्ड घ्या किंवा तेच क्रेडिट कार्ड घ्या. ही माहिती तुम्हाला देतोय. अजून एक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे, जसं की बघा, आपण जेव्हा रिवॉर्ड जे असतात ते आपण करतो तर त्याची सुद्धा आपल्याला फी लागते. जसं की बघा इथे दिले, रिवॉर्ड पॉईंट जेव्हा आपण रिडीम करतो तेव्हा 99 रुपये प्लस GST लागतात, म्हणजे जवळपास 118 ते 117 रुपयांपर्यंत आपल्याला चार्जेस लागतात. प्रत्येक क्रेडिट कार्डला लागतात, पण हे कोणी सांगत नाही. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही क्रेडिट कार्ड घ्याल तेव्हा या गोष्टी तुम्हाला बघायचं आहे की अॅन्युअल चार्जेस किती आहे, त्यानंतर जॉईनिंग फी किती आहे, त्याच्यानंतर फॉरेक्स जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करणार असाल त्यावर किती चार्जेस लागतात, त्याच्यानंतर लेट फी पेमेंट किती लागतं, हे सगळं तुम्हाला समजलं पाहिजे. त्यामुळे ही माहिती देतोय. आता मला जे बेस्ट वाटलं ते 3 क्रेडिट कार्ड तुम्हाला सांगतोय. आणि तिसरं जे आहे ते तर एकदम बेस्ट आहे, ते पण IDFC फर्स्ट बँकेचंच आहे, मिलेनिया क्रेडिट कार्ड आहे. आता याचे बेनिफिट काय आहेत ते पण तुम्हाला सांगतो. जसं की तुम्ही बघू शकता,
हे क्रेडिट कार्ड कोणाला मिळतं, ज्यांची अॅन्युअल इन्कम फक्त 3 लाख आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना मिळतं. आता दुसरं जे होतं त्यासाठी 12 लाख रुपयांपर्यंत लागत होती तुमची अॅन्युअल इन्कम, पण इथे फक्त 3 लाख रुपये आहेत तरी तुम्ही करू शकता, जी की एक चांगली गोष्ट आहे. आता याचे बेनिफिट काय, तर इथे पण आपल्याला 10x रिवॉर्ड पॉईंट मिळतात. कसे मिळतात ते पण तुम्ही बघा. म्हणजे 20,000 रुपयांपर्यंत तुम्ही खरेदी करताय एका बिलिंग सायकलमध्ये किंवा तुमच्या बर्थडेपर्यंत तर 10x रिवॉर्ड पॉईंट मिळतात, आणि त्यापेक्षा जास्त करताय तर 3x रिवॉर्ड पॉईंट मिळतात. ओके, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही परचेससाठी. ओके, आणि इथले पण जे रिवॉर्ड पॉईंट्स आहेत ते कधीही एक्सपायर होत नाही, जी की एक चांगली गोष्ट आहे. बाकीचे जे तुम्हाला माहिती सांगितली ती पण इथे सेम असणार आहे. आणि हे पण जे क्रेडिट कार्ड आहे कुठलीही अॅन्युअल फी नाही आहे, लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड तुम्हाला इथे आहे. ओके, बाकी आपण पेट्रोल वगैरे टाकतो आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला सरचार्ज वगैरे आहे. बाकी सगळे बेनिफिट तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. या सगळ्यांची माहिती मराठीमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण क्रेडिट कार्ड घ्यायचा विचार करताय किंवा तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे, क्रेडिट स्कोअर वाढवायचा आहे, तर नक्की तुम्ही ह्या लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्डचा विचार करू शकताय. डिटेलमध्ये माहिती डिस्क्रिप्शनमध्ये टाकली, आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.